दोन. 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 नेक्स्ट नंबर है तीन. तीन. थ्री. थ्री को हम बोलेंगे तीन. 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 नेक्स्ट नंबर है फोर. इंग्लिश में फोर को, सॉरी मराठी में हम फोर को क्या कहेंगे? चार. 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 नेक्स्ट नंबर है फाइव. पांच. पांच. हिंदी में हम उसको कैसे बोलते हैं? पांच. पर पांच. मराठी में इसका प्रोनाउंसिएशन कैसा होगा? पांच. 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 नेक्स्ट नंबर है सिक्स. सहा. सहा. हिंदी में हम बोलते हैं छह. छह यस. मराठी में हम कैसा बोलेंगे? सहा. 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 करेक्ट. नेक्स्ट नंबर है सात. सेवन. सात. मराठी में हम इसको प्रोनाउंस करेंगे सात. सात. हाँ. नेक्स्ट नंबर है एट. आठ. आठ. करेक्ट. आठ. आठ. नेक्स्ट नंबर है नाइन. नौ. नाइन. हिंदी में हम कैसे बोलते हैं? नौ. नौ. पर मराठी में इसका प्रोनाउंसिएशन कैसे करेंगे? नौ. 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 करेक्ट. नौ. नौ. करेक्ट. नेक्स्ट नंबर है 10. 10. दहा. हिंदी में हम उसको बोलते हैं 10. हिंदी में हम उसको 10 बोलते हैं. मराठी में दहा. दहा. ओके. बाद में हमने ये पढ़ा था, कलर्स पे पढ़े थे. ब्लू. ब्लू को हम मराठी में कहेंगे नीला. नीला. में हम कहेंगे मराठी में नीला. नीला. येलो. येलो. नीला. नीला. पीला को क्या पीला. बोलेंगे? पीला. पीला. हाँ. रेड. रेड को हम कहेंगे लाल. लाल. तो मराठी में बोलते हैं लाल. लाल. हाँ. यह तांबड़ा भी बोलते हैं कभी कभी मराठी में. तांबड़ा. नेक्स्ट कलर हमने देखा था ग्रीन. हिरवा. करेक्ट. हिरवा. हिरवा. नेक्स्ट हमने कलर देखा था ऑरेंज. ऑरेंज को मराठी में कहते हैं नारंगी. ऑरेंज को मराठी में हम कहेंगे नारंगी. नारंगी. करेक्ट. नेक्स्ट करेक्ट हमने कलर सीखा था वॉयलेट. वॉयलेट जांबला. जामुन. जैसा जामुन का कलर रहता है. यस. जामुन खाया है? हाँ. यस. हाँ. तो उसका कलर कैसा रहता है? जांबला. मराठी में जांबला. उसका प्रोनाउंसिएशन कैसा होगा? जांबला. हाँ. नेक्स्ट कलर हमने देखा था ब्लैक. ब्लैक काला. काला. हिंदी में काला बोलते हैं, पर मराठी में प्रोनाउंस कैसे करेंगे? काला. काला. टंग ऊपर टच होना चाहिए हमारा. टंग का टच ऊपर हो जाना चाहिए. नेक्स्ट कलर हमने देखा था व्हाइट. हिंदी में बोलते हैं उसको सफेद. पांढरा. 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 इसका प्रोनाउंसिएशन कैसा होगा? पांढरा. 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 हाँ. पांढरा. पांढरा. करेक्ट. आज हम कुछ राजकुमार भी आए. पांढरा का मतलब है सफेद. व्हाइट. गोरा. पांढरा रंग. जसं आपल्या तिरंग्यामध्ये, भारताच्या तिरंग्यामध्ये सफेद कलर पांढरा, हिरवा पांढरा का मतलब सफेद कलर आणि है. हिरवा. भगवा, केशरी. केशरी. केसरी रंग देखा है आपने? केसरी. केसरी. ऑरेंज.
ऑरेंज, कलर, सैफ्रॉन, Orange. अमेरिका। विशाल जी, सैफ्रॉन कलर पता है? लीला मैडम, सैफ्रॉन कलर, नहीं, सैफरॉन। भगवा रंग जिसे सैफ्रॉन कलर कहते हैं। इंडिया के फ्लैग में 3 कलर है। Orange. Orange, white, green. हाँ, तो ऑरेंज थोड़ा अलग है, सैफ्रॉन थोड़ा अलग है। ओके, अभी हम और हमारे फ्रूट्स देखेंगे जो हम मराठी में उसको कहते हैं। अभी अंग्रेजी में जैक फ्रूट, कटहल, फणस। कटहल. कटहल को क्या बोलते हैं मराठी में? फणस, फणस, फणस. फण फणस. फणस, फणस। फणस. फणस. हाँ, अभी ग्रेप्स, ग्रेप्स को बोलेंगे द्राक्षे, द्राक्ष. द्राक्ष, द्राक्ष. द्राक्ष। द्राक्ष. हाँ, ग्रेप्स को क्या बोलते हैं? द्राक्ष। हिंदी में कैसा हम इसको बोलेंगे? अंगूर। अंगूर. हिंदी में अंगूर कहते हैं ना, तो मराठी में इसको बोलेंगे द्राक्ष। अब पपीता, पपीता को भी पपई बोलते हैं, पपई। मराठी में बोलेंगे पपई। वेरी गुड। पपई, नेक्स्ट जो फ्रूट है एप्पल, एप्पल को हम मराठी में बोलेंगे सफरचंद, सफरचंद. सफरचंद। मराठी में क्या बोलेंगे? सफरचंद। सफर. करेक्ट। सफरचंद. हाँ, सफरचंद, सफरचंद। अभी मराठी में एप्पल को बोलेंगे सफरचंद। कोकोनट, नारियल, इसको हम क्या बोलेंगे? नारियल। तो मराठी में इसको बोलते हैं नारळ। नारळ. मराठी में इसका प्रोनाउंसिएशन कैसा होगा? नारळ। नारळ. हाँ, नारळ। नेक्स्ट फ्रूट है लाइम, लाइम को बोलते हैं हम लींबू। जैसा आप हिंदी में नींबू बोलते हैं न, पर इसमें प्रोनाउंसिएशन में एल आता है, लींबू। लिंबू. करेक्ट। ओके। मराठी. हाँ, द्राक्ष, फणस, पपई, सफरचंद, नारळ, लींबू। ऐसे नेक्स्ट फ्रूट हम लेते हैं मैंगो, मैंगो को बोलते हैं अम्बा, अंबा. आम। जैसा हिंदी में बोलते हैं अम्बा, आम, 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 मराठी में हम क्या कहेंगे उसको? अम्बा। अंब. अंबा. अम्बा, अभी अंबा. जामुन, जामुन खाया है ना मयुरिका? येस. येस मॅम. जांभूळ, मराठीमध्ये म्हणतात त्याला, हा, जांभूळ. जांभूळ। मराठीत काय म्हणू आपण त्याला? जांभूळ. करेक्ट, जांभूळ। पाइनएप्पल, अभी पाइनएप्पल को अनानास, ये वर्ड अनानास. का है स्वर में? येस मॅम. हाँ, अनानास। अभी चिकू, चिकू, चिकू. चिकू को मराठी में चिक्कू बोलते हैं। चिकू. करेक्ट, चिक्कू। चिकू. बनाना, हिंदी में हम इसको बोलते हैं केला, केला. पर मराठी में इसका उच्चार कैसा होगा? प्रोनाउंसिएशन केळी, केली. केळी। हाँ, केळी. केली, ळी, नॉट डी, डी नहीं आता है। एल, केळी. केळी, ड केळी. नहीं आता है, केळी, केळी. केळी। ओके, थोड़ा सा आपको प्रैक्टिस से आ जाएगा मराठी। हाँ, जब वैसे आप बात करेंगे ना, तो आपको बात करते समय आ जाएगा केळी। हाँ, केळी. हाँ। अभी वाटरमेलन, केळी,
केळी ळ, जो जुबान का टच है वो केड़ी ऊपर मतलब होना चाहिए। अपना मतलब केड़ी केळी, हाँ। केड़ी अभी वाटरमेलन, वाटरमेलन मयूरिका देखा है वाटरमेलन, आपने खाया होगा। यस यस मैम हाँ, उसको बोलते हैं कलिंगड़। कलिंगड़ कलिंगड़ मराठी में हम कलिंगड़। इसको बोलते हैं कलिंगड़। कलिंगड़ अभी नेक्स्ट फ्रूट है ऑरेंज। ऑरेंज नारंगी, का नारंगी, संतरी। संतरी ओके हाँ, संत्री खाल्ली का? मयुरिकाला संत्री आवडतात का? विशालजी संत्री तुम्ही खाल्ली आहेत का? हा, तर संत्री ऑरेंज, ऑरेंजला आपण मराठीमध्ये म्हणतो संत्री। संतरी हाँ करेक्ट। अभी ये हो गए फ्रूट्स के हमारे नाम। अभी आज का जो एक स्पेशल प्रोग्राम है वो थोड़ी देर में शुरू होने वाला है। तो गेस्ट जो है वो थोड़ी ही देर में हमको ज्वाइन करेंगे। तो मैं पुराणिक सर को रिक्वेस्ट करती हूँ कि वो आगे का प्रोग्राम बढ़ाए। मैम थैंक यू आपको वंस मोर टाइम। आपने इतना समय निकाल के और आप एक्टिव होते हैं, इसका हमारे पास शक नहीं है। मैं पूरे अपनी समाज की तरफ से और सब लोगों की तरफ से, सब बच्चों की तरफ से आपका बहुत बहुत आभारी हूँ कि आप ओके सर, आप अपना इतना कीमती समय इस बिजी लाइफ में देते हैं, ये बहुत बड़ी बात है। आज के टाइम पर अपना समय किसी को देना है, ये बहुत बड़ी बात है। ये बहुत समय बहुत आपके थैंक लिए यू। है, विशाल जी। ये जो अवसर मिला है मैंने आपके लिए ही सेव करके रखा है। मैम ओके बहुत थैंक यू। बहुत थैंक विशालजी आणि सगळ्यांना माझा नमस्कार। पुराणिक सर आणि सगळ्यांना विशाल जी नमस्ते। नमस्कार सर। सर सबको मेरा आज नमस्कार। यहाँ कराची में भी है, आए, मैं सबके नाम ले रहा कराची से हूँ। बाहर विशाल सर जी सबके नाम ले, हाँ, न्यू कमर्स भी हैं। राजपूत जी, विजय कांबळे जी, विजय कांबळे जी की मम्मी जी है, शायद मयूरिका के पीछे मम्मी बैठी हुई है, मैंने देखा अभी। उनकी अच्छी है। मम्मी जी मयूरिका की नमस्ते। अच्छी है, मयूरिका की अज्जी है। आज जी है, बराबर है बराबर है। हमारे जो है मामा है मयूरिका के, बराबर है। हाँ, बाबा भोपटकर जी, विशाल जी मेरे एक बहुत गहरे दोस्त है। ये जो सारी मूवमेंट मैं कर रहा हूँ, या तो Okay. जो भी काम मैंने जिंदगी में किया है, जो सीखा है, वो तीन Yes, चार sir. लोगों से सीखा है। वो मेरे गुरुजी है, बाबा भोपटकर सर। मी तुमचा मनापासून आभारी आहे। परसों विशाल जी मैंने आपको बोला था कि एक मेरे गहरे दोस्त इनका कोरोना की वजह से मृत्यु हो गया। तो हम जो 3-4 लोग थे बचपन से 20-25 साल से हम जुड़े हुए थे, उसमें बाबा भोपटकर जी एक हमारे दोस्त है। विशाल पवार जी, विठ्ठल पवार जी, राजकुमार जी, अशोक जवळ सर, नमस्कार। मी तुमचा आभारी आहे। राजकुमार हाँ, एक घेतो राजकुमार जी, बहुत अच्छा लगा राजकुमार जी, आप आपने टाइम निकाला। अभी थोड़ा रेगुलर अभी मीटिंग में आया करो। अनिता प्रकाश मैडम नमस्कार। नमस्कार नमस्कार। आप किरण तोड़कर जी, नानक जाधव जी, सीमा दाभडकर मैडम, नमस्कार। श्रद्धाताई, नमस्कार। मी आभारी आहे। सुधा साठे, जय पाटील, अंजली नारायणे, विठ्ठल पवार, वरुण जाधव आणि राजेश नारायणे मॅडम आहेत। अंजली नारायणे मॅडम, हॅलो हेलो हेलो नमस्ते। नमस्कार। नमस्कार नमस्कार। मी अंजली काका नमस्कार नारायणे। हाँ नारायण मैडम, नमस्कार। एक इम्पोर्टेंट बात आपको बोलना है विशाल जी और Yes, sir. सारे पाकिस्तानी दोस्तों को। नारायण मैडम और उनके हस्बैंड आज अपने कार्यक्रम में ज्वाइन हुए हैं। नारायण मैडम एक बहुत बड़ी बैंक में बहुत बड़े पोस्ट पर है।
दोनों मियाँ बीवी, और मराठी लैंग्वेज पर उनका अपार प्रेम है। उसकी वजह से वो कल से अपने साथ ज्वाइन हुए हैं। और एक विशेष बात है बताना इसके लिए है कि कल रात भर मैं सोया नहीं नारायण मैडम से बात ओहो। करने के बाद। ये दोनों मिस्टर एंड मिसेज जो है वो ब्लाइंड है, और फिर भी ओहो। बहुत सारी मूवमेंट है सोसाइटी की जिसमें वो पार्टिसिपेट रहे थे। कल रात को दुबई में जितने मराठी लोग हैं उनसे हमारी कल चर्चा चल रही थी। कल 8:30 बजे से 12 बजे तक हमारी मीटिंग चली। दोनों हस्बैंड एंड वाइफ उसमें शरीक थे, और इतना होने के बाद भी फिर एक बार रात को उन्होंने 12 बजे मेरे को फोन करके ये अपनी जो मूवमेंट है उसके बारे में बातचीत किया। मैं दोनों का बहुत 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 आभारी हूँ। जी भूपटकर सर, सर, जी तर मी अंकल. अंजली नारायणजीच्या मी तुमच्या मनापासून आभारी आहात. मी पाकिस्तानमध्ये सारे मराठी समाजातर्फे मी तुमच्या पूर्ण एकदा आभार मानतो अंजली नारायण मैम. नमस्कार सर, आपका भी बहुत बहुत शुक्रिया. हम दोनों एक ही फोन से बोल रहे हैं. अभी मेरे हस्बैंड बात करेंगे, संदेश जी. नमस्कार. हा बोला सर, बोला. येतोय आवाज? येतो आवाज येतो. हा, नमस्कार. नमस्कार सर्वांना. खूप खूप नमस्कार. आमच्या दोघांकडून एकाच फोनवर आम्ही सध्या ऐकतोय, कारण 2-2 फोन मग त्या आवाजाला डिस्टर्बन्स वगैरे येतात. त्यामुळे Yes. आता आम्ही एकाच फोनवरून ऐकतो आहोत. म्हणजे तुम्हाला मराठी कम्फर्टेबल की मैं हिंदी में बात करूं, जैसा आप चाहें. मराठी It's मराठी okay. आप मिक्स आप भले बात करें, मराठी हिंदी में चलेगा मिक्स करके. हाँ, तो बहुत अच्छा लगा हमें कल इनसे बात करके, पुराणिक जी से. रात को हमने भी बात की, और इनका फोन खत्म होने के पश्चात हमने बहुत समय आपस में भी डिस्कशन किया इन सब बातों पर. तो बहुत ही जबरदस्त काम कर रहे हैं आप सभी लोग. तो आप सबको हम दोनों की तरफ से, हमारे पूरे परिवार की तरफ से बहुत बहुत सारा प्रणाम. आता आपला कसं, आपका भी शेड्यूल कैसा है सर जी? आप उसके हिसाब से चलिए, फिर हमें अगर कुछ. नमस्ते. नमस्ते. नमस्ते मयूरिका. थैंक नमस्ते, यू. नमस्ते, नमस्ते. और हाँ, हम लोग ना- भी बहुत बहुत नमस्ते कर रहे हैं नारायण आप लोगों को. हाँ, सर, बोला आपलं तो पुराणिक जी. मयुरिका तू खूप हुशार मुलगी आहेस. थैंक मला यू. खूप आवडलीस. मला या. पण खूप आवडलीस. थैंक यू. मयुरिका तू छान अभ्यास कर मराठीचा. थैंक यू. क्या बात है, क्या बात. छान छान. जमतंय तिला. खूप सुंदर प्रोनाउन्सिएशन येतंय तिचे पण. खूप हा, छान, हा. खूप छान. ही खूप खूप छान. हुशार स्टूडेंट है. असो. छान छान. सर नारायण सर, हाँ. सर आपने हाँ, सब एक स्टूडेंट का नाम ले लिया, तो आप ऑनलाइन में कुछ रह गए. संदेश. हा, बोला बोला. खूप मोठा कुछ रह शेड्यूल गए आहे. सर. 2-3 मिनिटात बोला. हा, आपलं चालू दे. आम्ही आहोत तुमच्या बरोबर. चालू दे. कंटिन्यू. यू मे कंटिन्यू. नो प्रॉब्लेम. विशाल कुलकर्णी आलेले आहेत. विशालजी, गुरुजी. गुरुजी, हा, विशाल गुरुजी, स्वप्न स्टडीच्या वतीने मी तुमचं मनापासून आभारी आहे. इथून मी तुम्हाला प्रणाम करतो. आज तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून थोड़ा का असेना वेळ आम्हाला देत आहात, याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. विशाल जी, आप विशाल कुलकर्णी जी के बारे में या तो गुरु जी के बारे में कुछ बोलना चाहेंगे तो 2 मिनट आपको दे रहा हूं, प्लीज. यस सर. गुरुजी नमस्कार. गुरुजी तेरीवार वंदन. आजच्या कार्यक्रमात माननीय गुरुजी ज्योतिषाचार्य श्री विशाल कुलकर्णी जी उपस्थित झाले आहे. गुरुजी आजचे मध्ये इथले आम्हाला खूप अभिमान आहे. गुरुजी तुम्ही वेळ काढून आमच्या कार्यक्रमला आलात. मी तुमच्या मनापासून आभारी आहात. पाकिस्तानमध्ये सारी मराठी समाजी तर्फे मैं तुमचा पूर्ण एकता आभार मानतो. हेलो सर, ये नेट का प्रॉब्लम आ रहा है, कुछ आवाज समझ नहीं आ रही है, कट रही है थोड़ी. अरे आज ये बारिश है इधर, थोड़ा नेटवर्क का प्रॉब्लम है. सर जी, आपकी बहुत अच्छी आवाज आ रही है. विशाल भाई, आप चिंता मत करिए. बहुत अच्छी आवाज आ रही है. डोंट वरी. विशाल कुलकर्णी, आपण बोलू शकता आता. गुरुजी बोल. हा, नमस्कार. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो हो.
श्री रामचंद्र भगवान की जय. या मीटिंगला उपस्थित माझ्या सर्व मराठी बांधवांना सप्रेम नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार गुरुजी. नमस्कार. नमस्कार. आपण सुरू करूया. गुढी पाडव्या उभारा रे गुढी. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी. नव्या वरसाचं देणं सोडा मनातली आढी. गेलं साल गेली आढी. गेलं साल गेली आढी. आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येराई मधी लोभ वाढवा वाढवा. असं म्हणू नये कधी. असं म्हणू नये कधी जसं उभ्याले आडवा. असं म्हणू नये कधी जसं उभ्याले आडवा. गुढी उभारतो त्याले कसं म्हणती पाड. गुढी उभारतो त्याले कसं म्हणती पाडवा. बंधूंनो, ही होती कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता. या मीटिंगला उपस्थित सर्व मराठी बांधवांना त्यांचं मी स्वागत करतो. सर्वांना सप्रेम शंभो. मी विशाल कुलकर्णी जामनेर. माझ्या कराची, पाकिस्तान, दुबई, भारतातील व भारताबाहेर सर्व मराठी बांधवांना गुढी पाडव्याच्या माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद तसेच सुयश चिंतितो. माझा आवाज व्यवस्थित येतोय आपल्यापर्यंत? छान येतोय. छान बोलतोय तुम्ही. छान बोलतोय. विशाल दादा, आवाज येतोय माझा? यस सर. गुरुजी आपकी आवाज बिल्कुल आती है. बिल्कुल आ रही है गुरुजी. मग मी कंटिन्यू ठेवतो. जेव्हा पण माझा आवाज येस. तेव्हा मला मध्ये थांबवू शकता तुम्ही. ओके ओके ओके. हा, आणि ज्या गोष्टी तुम्हाला मराठीतून नाही कळल्या त्या मी हिंदीतून सांगण्याचा प्रयत्न करेन. मला थांबवू शकता तुम्ही. ओके ओके ओके. पुन्हा नमस्कार. सगळ्यांचं स्वागत. आपण गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा असं म्हणतो, बरोबर? पण नक्की पाडवा, गुढी, गुढी म्हणजे नक्की काय हे मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना स्पष्ट करून सांगता येणं कठीण होईल. आज मी तुमच्या समोर उभा आहे ते गुढीपाडवा या आपल्या मराठमोळ्या अस्सल मराठी पारंपरिक सणाबद्दल माहिती देण्यासाठी. बांधवांनो, गुढी, गुढी म्हणजे प्रतीक आहे मांगल्याचं. गुढी, गुढी म्हणजे प्रतीक आहे विजयाचं. गुढी, गुढी म्हणजे प्रतीक आहे सौभाग्याचं. गुढी म्हणजे प्रतीक शीतलतेचं. गुढी म्हणजे प्रतीक आहे उत्सवाचं. गुढी म्हणजे प्रतीक आहे आरोग्याचं. गुढी म्हणजे प्रतीक आहे एकात्मतेचं. गुढी, गुढी म्हणजे प्रतीक आहे वसंतोत्सवाचं. गुढी म्हणजे प्रतीक आहे या धर्तीवरील नवचैतन्याचं. गुढीपाडवा म्हणजे प्रतीक आहे नूतन नवीन वर्ष स्वागताचं. आता गुढी पाडवा का साजरा केला जातो हे मी आपणाला सांगणार आहे. तर त्यामागची कथा अशी आहे की जसा आता सध्याच्या काळात कलियुगात कोरोना रूपी कली हा आपल्याला संपूर्ण जगाला त्रस्त करीत आहे. अगदी त्याचप्रमाणे द्वापार युगात कैकई म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांची आई यांच्या मनात द्वेष रूपी कलीने प्रवेश केला. प्रभू श्रीरामचंद्रांना 14 वर्ष वनवासासाठी पाठवून दिलं. 14 वर्षात प्रभू श्रीरामचंद्रांनी या पृथ्वी तलावावरील अनेक राक्षसांचा उद्धार रूपी संहार केला.
समझ रहा है भैया? विशाल दादा? जी जी हाँ हाँ हाँ। ओके ओके. हाँ महाराज हिंदीत अच्छा सांगू? लगा समझायला मदत कर दो. मराठीत चालेल ना? हो मराठी छान आहे छान. हो चालेल चालेल. चालेल. ओके. पृथ्वीवरील अनेक राक्षसांचा उद्धार रूपी संहार प्रभू श्रीरामचंद्रांनी त्या 14 वर्षात केला. अनेक राक्षस रामरायांकडून मारले गेले. प्रभू श्रीरामचंद्रांकडून त्या राक्षसांचा उद्धार होणं हे त्या राक्षसांचं पूर्वसंचित होतं. या सगळ्या घटनाक्रमानंतर माता, पिता, बंधू, आप्तेष्ट, राज्य, प्रजा, स्नेही या सगळ्यांपासून दूर वनवासात गेलेल्या रामरायाचा घरी परत येण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा, शालिवाहन संवत्सर, शकेचा पहिला दिवस म्हणजे आपल्या दैनंदिनी मराठी बोलीभाषेतील गुढीपाडवा हा दिवस. आता या दिवसाचं महत्व आपल्याला स्पष्ट झालं असेल. बांधवांनो, प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परत आले, तोच हा आजचा दिवस. त्या दिवशी सकल अयोध्यावासियांनी गुढ्या, तोरणं, पताका या उभारून रामरायांचं स्वागत केलं. तोच हा दिवस. आता हा दिवस साजरा करण्याची पद्धत मी सांगणार. ती अशी की त्या दिवशी आपली मराठी माणसं सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाची पानं टाकून स्नान करतात. त्यानंतर घरातील स्त्रिया सडा संमार्जन करून अंगणात स्वस्तिकाची रंगीत सुंदर अशी रांगोळी काढतात. दाराला कडुलिंबाच्या फांदीचं तोरण बांधलं जातं. त्यानंतर देवघरात देवांचं पूजन अर्चन करून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील उजव्या बाजूस लाकडाची एक काठी स्वच्छ धुवून तिला घरातील एखादं नवीन वस्त्र अथवा खण अथवा घरातली कोरी साडी देखील चालेल, जे आपल्याकडे उपलब्ध असेल ते वस्त्र त्या काडीला परिधान करावं आणि तदनंतर पंचामृत व पाणी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, पंचामृत म्हणजे काय हो? तर दूध, दही, तूप, साखर आणि मध या पाचही गोष्टी एकत्र करून त्याचं जे मिश्रण होतं त्याला पंचामृत असं आपण म्हणतो. तर पंचामृत उपलब्ध नसल्यास शर्करा आणि दूध मिश्रित दुधात टाकून त्याचा उपयोग केला तरी देखील चालतो. हे पंचामृत व पाणी 5-5 पळ्या म्हणजे 5-5 चमचे त्या काडीच्या खालच्या बाजूला वहावं. तदनंतर हळद, अक्षदा आणि रंगीत पहावी. विशाल सर तुम्ही तुमची म्यूट आवाज झालाय. विशाल म्यूट सर झाले तुम्ही तुम्ही. म्यूट झालाय. म्यूट झालाय. यस, आपकी आवाज नहीं आ रही है सर. आपकी आवाज नहीं आ रही है. आपकी आवाज नहीं आ रही है. नहीं आ रही है. आवाज नहीं आ रही. कुलकर्णी सर तुम्ही गुरुजी म्यूट आपकी झालाय. आवाज, गुरुजी आपकी आवाज नहीं आ कोई आवाज? हा आता अभी आ येतोय. रही है. ओके, इट्स ओके. कुठून कट झाला तर आवाज सांगता येईल का थोडस मागे जाऊन? अभी आवाज आ रही है आपकी. पंचामृताचं सांगत होतात तुम्ही. पंचामृत. पंचामृत यहाँ पे भी सर हम बनाते हैं पंचामृत प्रसाद में, और वो सबको प्रसाद पे देते हैं पंचामृत. ओके ओके. हा, तर पंचामृताविषयी मी सांगत होतो. पंचामृतात 5 गोष्टी एकत्र केलेल्या असतात. दूध, दही, तूप, साखर आणि मध
या 5 गोष्टींचं एकत्र मिश्रण म्हणजे पंचामृत तयार होतं. पंचामृत जर उपलब्ध नसेल तर त्या जागी शर्करा मिश्रित दुधाचा उपयोग केला तरी देखील चालतो. हे पंचामृत व पाणी या दोघांच्या 5-5 पळ्या काडीला खालच्या बाजूला वहायचंय. त्यानंतर पूजेच्या ताटातलं हळद, कुंकू, अबीर, गुलाल, अक्षदा आणि आपली रंगीत फुलं त्या काठीला वहायची. हे झालं काठीचं पूजन. मला असं वाटतं की आपण हे थोडं प्रॅक्टिकल बघूया. विशाल दादा, हे आपण प्रॅक्टिकल बघूया. यस सर. ओके ओके ओके. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार माझा. नमस्कार. कसे आहात सगळेजण? खूप मस्त. बराय. ही काठी आहे. या काठीला आधी धुवून घेतलेलं आहे. दूध आणि पाण्याने धुवून घेतलं आणि तदनंतर आता हा घरातला जो खण होता त्या खणाला धोत्राला किंवा साडीला जशा मिऱ्या घालतात त्याप्रमाणे मिरी श्रद्धा तुम्हाला घालून दाखवतो. अशा पद्धतीने जसं आपण साडीच्या दिऱ्या घेतो त्यानंतर या काडीला काढलेल्या या अशा पद्धतीने हा तांब्या मी घेतलाय. या तांब्याला 4 ठिकाणी केलंय आणि 5व्या ठिकाणी स्वस्तिक काढलेला आहे. 4 ठिकाणी 4 दिशांना तिलक. पूर्वे ऋग्वेदाय नमः, दक्षिणे सामवेदाय नमः, पश्चिमे अथर्ववेदाय नमः, उत्तरे यजुर्वेदाय नमः आणि मध्ये वरुणाय नमः असं म्हणून 5 ठिकाणी त्या कलशाला तिलक केलेला आहे. त्यानंतर त्या काठीवर तो कपडा ठेवल्यानंतर लिंबाच्या पानांची फांदी त्याच्यावर ठेवण्यात आलेली आहे आणि आपला जो कलश आहे तांब्या, तो तांब्याचा किंवा चांदीचा अशा दोघही प्रकारे आपल्याकडे जो उपलब्ध असेल तो तांब्या त्याच्यात ठेवण्यात येतो. कलश लावलेला आहे. ही आहे साखरेची माळ. याच्यासोबत कंगन असतं, कंगन आणि या साखरेची माळ. या माळेचं या दिवशी महत्व असतं. ही माळ या कळसाला बांधली जाते. हे कंगन वरतून याप्रमाणे पॅक केलं जातं. आणि ही गुढी आपल्या दाराच्या बाहेरच्या बाजूला पाटावर रांगोळी काढून तिथे ती उभारण्यात येते. ओके. एक प्रातिनिधिक स्वरूपात मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशाल भैया. गुरुजी. जी गुरुजी. प्रातिनिधिक स्वरूपात मी हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की आमच्याकडे या कोरोनामुळे 100% लॉकडाऊन आहे, शनिवार आणि रविवार. त्यामुळे बऱ्याच वस्तू बाजारातून आणणं अशक्य झालं. त्यामुळे जे उपलब्ध वस्तू होत्या त्याच्यामधून हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.
आपण पुढे जाऊया. ही सर्व पूजा करताना मनामध्ये ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा जप या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तुम्हाला मनातल्या मनात किंवा उच्चार करत राहायचं. मी तिलकाबद्दलही आपल्याला सांगितलं. ही गुढी दाराच्या उजव्या बाजूला मांडून झाल्यानंतर तिला घरातली सवाष्ण हळद, कुंकू, अक्षत, गुलाब, फुलं आणि फुलांची माळा घालून त्याची पूजा करते. ती पूजा झाल्यानंतर धूप आणि दीप ओवाळला जातो. तदनंतर या गुढीला पहिला आणि महत्वाचा नैवेद्य दाखवला जातो. आता तुम्ही विचाराल नैवेद्य तो कसला? बरोबर. तर आजच्या दिवशी कडुनिंबाच्या पानांचा प्रचंड महत्व असतं. कारण वसंतोत्सवामुळे नवीन पालवी फुटलेली आहे झाडांना आणि त्या पालवीसाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून कडुलिंब हा पित्तनाशक आहे, त्वचा विकार नाशक आहे. म्हणून कडुलिंबाची पानं याच्यासोबत गूळ किंवा साखर एकत्र वाटून घ्यायचंय आणि त्याच्या लहान लहान गोळ्या तयार करायच्या. मात्र गुढी उभारण्याची प्रक्रिया प्रातःकाळी लवकरात लवकर म्हणजे सूर्योदयाच्या वेळेपर्यंत करून घ्यायची. माध्यान्हाच्या वेळी भोजनाच्या वेळेपर्यंत आपल्याला स्वयंपाक घरातील श्रीखंड आणि पुरीचा नैवेद्य गुढीला दाखवून त्यावेळीच गुढी जशीच्या तशी घरात आणून आपल्या देवघराजवळ पाटावर ठेवायची आणि संध्याकाळी तिचं विसर्जन करण्यास हरकत नाही. मी तुम्हाला गुढी दाखवतो ती कशा प्रकारे मांडली येते. विशाल दादा दिसतंय? बिल्कुल बिल्कुल सर, बिल्कुल. गुरुजी बिल्कुल अच्छा, बहुत अच्छा लगा. खूप छान. ओके. पुढचा विषय म्हणजे अशा प्रकारे गुढीपाडव्याची पूजा आपली सुफल संपूर्ण होते. आता काही जणांच्या मनामध्ये असा प्रश्न येईल की मी आधी वरील पूजा सांगितल्याप्रमाणे पहिला नैवेद्य कडुनिंब व साखरेचा, परंतु महत्वाचा नैवेद्य या ऋतूत सगळ्यांचा आवडता फळांचा राजा आंबा हा आपल्या जिव्हा भेटीसाठी बाजारात दाखल झालेला असताना देखील त्याचा नैवेद्य का दाखवला? बरोबर. तर त्याचं उत्तर असं आहे की धर्मशास्त्रात 3.5 महत्वाचे मुहूर्त सांगण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला मुहूर्त आहे गुढीपाडवा, दुसरा मुहूर्त आहे अक्षय तृतीया, तिसरा मुहूर्त आहे दसरा, अर्धा मुहूर्त आहे बली प्रतिपदा. तर या 3.5 मुहूर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त म्हणजे आपला गुढीपाडवा आणि 3 महिन्यामध्ये येणारी आपली अक्षय तृतीया हा देखील महत्वाचा मुहूर्त आहे. या 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला सण आहे. त्या दिवशी पहिल्यांदा आंबा खाण्याची मराठी लोकांमध्ये प्रथा सहसा प्रचलित आहे. त्याच्यामुळे शक्यतो गुढीपाडव्याला श्रीखंडपुरीचं नैवेद्य दाखवला जातो. पण आता आधुनिक विचारांचे लोक असं जुन्या प्रथा मानत नाहीत, तो भाग वेगळा. म्हणून मी वरती श्रीखंडपुरीचं नैवेद्य असं अंडरलाईन करून म्हटलं. बांधवांनो, गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे आपलं नूतन वर्षाभिनंदन. त्या दिवशी पंचांग पूजन करून त्यातील नवसंवत्सर फल वाचलं जातं. चैत्र प्रतिपदा हा दिवस 3.5 मुहूर्तातला एक म्हणून ह्या दिवशी महत्व आहे. या दिवशी नवीन वस्तू, व्यवसाय प्रारंभ,
नवीन उपक्रमांचा प्रारंभ इत्यादी गोष्टी केल्या जातात. बहुतेक मराठी माणसं सोनं खरेदी करतात, हा त्यातलाच एक महत्वाचा भाग. श्रीराम जन्मोत्सवाच्या नवरात्रीच्या कार्यक्रमांना सुद्धा या दिवसापासून प्रारंभ होतो. अलीकडच्या मागच्या 10-15 वर्षामध्ये नववर्षाची पहाट म्हणून या मंगल दिनी पहाटेच्या सांस्कृतिक गाण्याच्या मैफिली विविध ठिकाणी उत्साहाने साजऱ्या केल्या जातात, आयोजित केल्या जातात. रसिकांचा वाढता प्रतिसाद, त्याच्यामुळे दिवाळी पहाट, नववर्ष पहाट, गुढीपाडवा पहाट किंवा आपली पाडवा पहाट अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पहाट या कार्यक्रमाला मिळत असतात. शक्यतो मी सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी येथे उपस्थित माझ्या सर्व बांधवांना जर काही प्रश्न असतील या गुढीपाडव्या संदर्भात तर आपण मोकळेपणाने विचारू शकता. आपल्या शंकांचं पूर्णपणे निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन. विशाल दादा, पुराणिक सर. नमस्कार गुरुजी. नमस्कार. नमस्कार. मी लीला प्रकाश. बोला. मी तुम्हाला हे विचारायला मागते की आमचे वडील लोकांना सांगितलं की राम भगवान जेव्हा 14 वर्षाचा वनवास घेऊन आले तेव्हा आम्ही ना दिवाळी मनवली होती, या गुढीपाडवा. गुढीपाडवा मनवला होता. अच्छा, दिवाळी नव्हती? नाही, दिवाळी नव्हती, पाडवा होता. तो संवत्सराचा पहिला दिवस होता. आणि शास्त्रामध्ये असे पण उल्लेख सापडतात की विष्णूंनी पृथ्वीची निर्मिती केली. निर्मिती करायचा पहिला दिवस तो म्हणजे हा दिवस. ओके. इतिहासामध्ये पुष्कळ गोष्टी आहेत, पण आपल्यासाठी सगळ्यात जवळची आणि माणसं ज्या गोष्टीला मानतात ती म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचा 14 वर्ष वनवास संपल्यानंतर येण्याचा तो दिवस, तोच हा आनंदाचा उत्सव या प्रकारे तो मानला जातो. ओके. आणि तुम्ही ना जो दावल्या गुढीपाडव्याला साखराचे पान घातले ते अगर आमच्याकडे नसला तर आम्ही काय करू? लिंबाचे पानं. लिंबाचे तो नाही ते साखराच्या. साखरेची पानं. हा, आता मी तुम्हाला सांगतो. साखरेचा पाक तयार करत आहे साधा. म्हणजे आपण गुलाबजाम करताना जो पाक करतो ना, हा तसा पाक करा आणि छोट्या छोट्या वाटींमध्ये खाली तूप लावून ते फ्रीजर मध्ये द्या. फ्रीजर मध्ये ठेवल्यानंतर ते घट्ट होऊन जाईल. ओके ओके. की ते गोलचं गोल बाहेर पडेल, त्याच्यात दोरा टाकून ठेवायचा आहे तुम्हाला. त्याचा तुम्ही हार करू शकता. ओके. थँक्यू. गुरुजी, आपण त्याला चाचणी म्हणू शकतो, चाचणी पाकच्या ऐवजी. चाचणी, पाक. ओके ओके, बरोबर. हिंदी प्रॉपर शब्द चाचणी. हा, म्हणून सॉरी फॉर डिस्टर्बेंस. हो, बरोबर. आप चाचनी बोल सकते हैं अगर हम शक्कर को जितना गाढ़ा करेंगे धीमी आंच पर, बराबर, हाँ, एकदम धीमी आंच रखनी होती है, उसको हम गाढ़ा गाढ़ा करते जाएंगे और उसको फिर हम छोटी छोटी पेटी बनाते हैं. जैसे कि ऐसे हम एक आटे का ये कैसा बनाते, छोटी सी पूरी, ऐसे आप थाप कर उसके अंदर एक एक धागा डाल के उसकी माला बना सकते हैं. लेकिन वो प्रतीक रूप है वो भी. बराबर. हाँ, कुछ भी मीठा रखो तो वो गुड़ी को पहुंच जाता है. आपकी भावना बहुत ज्यादा महत्व की है. बराबर. थैंक यू. ओके. साकर की जगह अगर गुड़ रखे तो गुड़ तो वैसे भी उसमें आता है, उसमें क्यूब्स में ऑटोमेटिकली गुड़ आता है. तो साकर की जगह अगर गुड़, बहुत अच्छा भैया. हमारे इधर महाराष्ट्र में उसके क्यूब्स आधा किलो के होते हैं. अभी पाकिस्तान में भी उसके क्यूब्स होते हैं बड़े, लेकिन वो ऑटोमेटिकली बने हुए होते हैं. लेकिन अगर हम क्यूब्स को तोड़ के छोटे छोटे बना के अगर हम रख ले साकर की जगह तो वो भी चलता है. बिल्कुल बिल्कुल 100% चलता है. बहुत अच्छा, बहुत अच्छा. थैंक यू. बहुत अच्छा. आप बनाएंगे तो हमको फोटो भेजना विशाल भैया. क्वेश्चन किया है. लीला बहन जरूर बनाएंगे. नाही आम्ही लावते, गुढी लावते, आम्ही हर वर्षाला लावते.
अरे वा, हा. आम्ही ते काय आम्ही त्यांच्यासाठी टाळ्या साखरेचं वाजवल्या. पान नाही लावत. आम्ही साखरेचे पान नाही लावते. अच्छा, व्हेरी गुड. वा वा आणि माझ्या लीलाबेन, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही दरवर्षी गुढी उभारता ना, थँक्यू. खूप छान. ये तो हमका सण है, ये तो हमारा साऱ्याला करायला पाहिजे. अरे हो वा. अगदी नक्कीच. तुमचं खूप अभिनंदन. एवढ्या दूर देशी राहून तुम्ही आमची संस्कृती संवर्धन करीत आहात. लोकांना जे करायचे आहे तो मी जोपर्यंत तू इतना लगीन करून आली तेपर्यंत मी हा. हर वर्षाला गुढी लावते. अरे वा, अरे तुम्हाला बाबा, किती छान, नववर्षात सुंदर. नववर्ष अभिनंदन. आम्हाला सांगितलं की जे घर म्हणी जसे बालक राहीन पोरगे मुलगे राहते त्यांचे घर म्हणी गुढी लावायला पाहिजे. अरे वा, वा जे वा खरंय वा, क्या बरोबर बात आहे. है. यस यस, व्हेरी गुड, व्हेरी ट्रू. हा. मैम अभी नूतन यहाँ वर्ष पे करते हैं, अभिनंदन. यहाँ पर अभी अक्सर लोग बहुत अच्छे तरीके से गुडी का ये मतलब त्योहार मनाते हैं और वो गुडी सेलिब्रेट करते हैं। आजकल सोशल मीडिया के माध्यम से और ये सब चीज देखने से ये चीजें और ज्यादा बढ़ गई हैं बरोबर. लोगों के घर। पहले कम होता था, अभी ज्यादा होता है। गुढींचे अजून विचार जाता मला असं सांगायचंय की बऱ्याच लोकांमध्ये वेगवेगळ्या धारणा आहेत. आता जसं ताईने सांगितलं की श्रीराम प्रभू चंद्र आले म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र आले तो दिवस दिवाळी म्हणून मनवला गेला. तर अशा पण काही लोककथा फेमस आहेत म्हणजे त्या भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये किंवा देशामध्ये देशभरामध्ये सगळीकडे अशा वेगवेगळ्या कथा असतील. ये समझता है कि दिवाली के राम भगवान आले वनवास करून ते हम लोग दिवाळी मनवते. आम्ही तो धाकटे पण कोण ये समजत आले. ऍक्च्युली विजयादशमीला हे केलं आणि जेव्हा ती तिकडनं निघाली ना लीलाताई, तेव्हा अयोध्येपर्यंत जब वो वहां से निकले, विजयादशमी जो होती है दशहरा, जो दिवाली आप कहते हैं ना, वो बात एकदम सही है. जब वो श्रीलंका से निकले तो वो तो पैदल पैदल आ रहे थे ना, तो उनको तकरीबन 4-6 महीने तो लगे ना 100%. अयोध्या पहुंचते पहुंचते. तब तक तो अप्रैल आ गया. इसलिए सभी अयोध्या वासियों ने गुड़ी उभारकर पूरे राम सीता लक्ष्मण हनुमान वाली सुग्रीव सबकी स्वागत किया और खुश हो गए. ताई मैंने ये सुना है कि पुष्पक विमान पे उड़ के आए थे, पुष्पक विमान पे, पैदल यात्रा नहीं की थी. अब इसमें डाउट है, पैदल यात्रा पुष्पक विमान पे भी आए. ये बात सही है, पुष्पक विमान की भी. लेकिन पुष्पक विमान में ये 2-3 ही तो लोग बैठे ना, अपने जैसे विमान तब नहीं होंगे शायद. इतने ज्यादा लोग कहाँ से बैठेंगे. उनकी सेना तो बड़ी थी ना और सब बंदर थे. उछल कूद करने वाले. लॉजिकली अगर देखा जाए तो सही है. शाळेची आपल्याला आम्हाला खूप चांगली चांगली जानकारी आम्हाला भेटली आहे. खूप थँक्यू. गुरुजी से किसी और को कोई क्वेश्चन पूछना है तो प्लीज आप पाकिस्तान से अगर कोई है तो प्लीज आप बताएं. विजय कांबले या राजेश हैं, राजकुमार जी हैं, श्रीकांत गायकवाड़ हैं, वरुण संजय हैं. अगर कोई हमारे यहाँ से है, किसी को कुछ क्वेश्चन करना है तो प्लीज आप अभी कर सकते हैं. गुरुजी ने इतना आज कीमती टाइम दिया है हमें और सब लोगों का कीमती टाइम है. लेकिन अगर गुरुजी से किसी को कोई क्वेश्चन करना है तो अदरवाइज फिर मैं करूं. प्लीज आप किसी को कोई क्वेश्चन करना है. विशाल दादा, मला असं वाटतं सगळ्यांच्या शंकांचं समाधान झालेलं आहे. तुम्ही बोलू. क्वेश्चन आपसे ये करना था गुड़ी पावड़ा से रिलेटेड और एक जनरल क्वेश्चन करना था. सर गुड़ी पाड़वा का मैंने ये पूछना था. हेलो, मेरी आवाज आ रही है सर? आवाज येतोय तुमचा, बोला बोला. सर इस दिन ब्रह्मा ने सृष्टि का निर्माण मतलब सृष्टि की रचना की थी. रचना की. हाँ, एकदम करेक्ट है सर? बरोबर बरोबर. अच्छा, इसमें हम चैत्र नवरात्रे भी स्टार्ट होते हैं. बरोबर. और इस दिन महाराष्ट्रियन न्यू ईयर भी मनाते हैं, फर्स्ट न्यू ईयर. बरोबर. ये भी सर से रिलेटेड है. ब्रह्मा देव ने सृष्टि की रचना की थी. बरोबर सर, ये कंफर्म करना था मुझे. सृष्टीची रचना केली त्याचा पहिला दिवस प्रभू श्रीरामचंद्र 14 वर्षांनी आपल्या रामराज्यात परत गेले तो दिवस
अच्छा नंतर शालिवाहनने शकाचा वध करून ते शालिवाहन शक निर्माण झालं तो दिवस, हे सगळे दिवस एकच आहे. शास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे, पण मी प्रातिनिधिक स्वरूपात फक्त प्रभू श्रीरामचंद्रांची कथा याच्यासाठी सांगितली की आपण म्हणजे मराठी माणसांच्या जवळचा आणि आस्थेचा विषय आणि आधारावरच आपण तो साजरा करतो. करेक्ट. मुझे एक सवाल करना है. मुझे जो है मराठी इतनी चांग नहीं येती. मी हिंदी मध्ये सांगेन. नाव सांगा ना. बिल्कुल बोलें गुरुजी इसमें मुझे ये सवाल नाव करना सांगा है. नाव दादा बेसिकली तुमचं नाव सांगा ना. माझं नाव आहे राजेश शंकर. हा बोला बोला. हाँ मला ये सांगायचं आहे कि गुड़ी पाड़वा जो जब स्थापना करते हैं वो यानी कि कपड़े का जो क्लॉथ हम रखते हैं वो क्लॉथ कोई भी रंग का, किसी भी रंग का होना चाहिए. और या तो और उसमें हम स्थापना करने से एंड तक फिनिश तक हमें कौन से मंत्र का जाप करना चाहिए. जैसे आपने शुरू में कहा था कि आपने कलश पे तिलक किए थे 4 जगह पे, जहां पे आपने ब्रह्म मंत्र आपने श्लोक मंत्र का कहा था, जिसमें आपने हमारे जो बुक्स है 4 बुक्स है उनका आपने बताया था. जो हमारी 4 वेद का आपने बताया था. तो उस तिलक करते वक्त या वो स्थापना करते वक्त फ्रॉम बिगिनिंग टू एंड हमें कौन से मंत्र का जाप करना चाहिए और क्या हमने इस पे किस वक्त, कौन से टाइम पे किस वक्त करना चाहिए, ये सारी चीजें अगर आप हमें विस्तार से कोई अपनी रिकॉर्डिंग करके हमें सेंड करें तो माइट बी पॉसिबल हमारी फीमेल जो है उसको ये करने में उनको आसानी रहेगी. क्योंकि इसमें काफी आपने जो बयान किया है वो बिल्कुल दुरुस्त है, यानी कि बिल्कुल चांगला बयान किया है. लेकिन इसमें माइट बी पॉसिबल कि किसी को वॉइस की प्रॉब्लम हुई हो कि जिसमें किसी को सही तरीके से कोई चीज मिस हो गई हो. मिस हो सकती है. तो माइट बी पॉसिबल कि कुछ चीजें समझ में नहीं आई हो. जैसे मुझे भी कुछ चीजें समझ में नहीं आई क्योंकि मुझे मराठी इतनी अच्छी नहीं आती, तो मैं कुछ चीजें समझ नहीं पाया. हमारे अब यहाँ पे फीमेल्स का भी यही, हमारे यहाँ पे जो भी हम लोग मराठी हमारे यहाँ पे इतनी यानी कि हार्ड नहीं है जिसकी वजह से हम लोग वो चीज को समझ सके. बाकी मेरा यही मानना है कि अगर ये चीज रिकॉर्डिंग में अगर आप हमें दे तो माइट भी पॉसिबल हम उसको करते वक्त उसको सुने या उसको प्रोड्यूस करें या उसको प्ले करें ताकि फिर हम उसको फॉलो कर सके. क्योंकि यहाँ पे हम वैसे ही करते हैं कि हम किसी भी चीज को, भजन को पहले प्ले करते हैं, सुनते हैं, फिर हम उसको प्रोड्यूस करते हैं अपने इसमें. तो हमारे लिए बेहतर रहेगा कि आप अपनी वॉइस रिकॉर्डिंग या ऐसी कुछ चीजें हमें शेयर करें. गुड़ी पाड़वा के साथ साथ दूसरी चीजों की भी वॉइस रिकॉर्डिंग हमें शेयर करें मंत्रों की, ताकि हम उसका जाप कर सकें यहाँ पे. गुरुजी राजेश सर ने बहुत अच्छा बताया है. तो प्लीज अगर आप माइंड ना करें, मैं दिलीप सर से भी रिक्वेस्ट करूंगा, स्वप्निल सर से भी, अगर गुरुजी आपके पास समय हो हमारे लिए तो प्लीज आप हिंदी में एक छोटी सी वॉइस क्लिप, हमारे लोग हिंदी में अगर आप दे सके तो बहुत बहुत आपका धन्यवाद होगा. बहुत बहुत आपके आभारी रहेंगे कि आप हिंदी में एक छोटी सी क्लिप, ये गुड़ी पाड़वा कैसे सेलिब्रेट करते हैं, मंत्र श्लोक, ताकि हम लोग, हमारी लेडीज उस तरीके से, और तिलक सर, तिलक का 5 तिलक जो करते हैं उसका मंत्र श्लोक आप बताएं एक वॉइस क्लिप में हिंदी में सर, तो बहुत अच्छा रहेगा. तो कुछ लोग हमारी लेडीज हैं और हमारे जेंट्स समझ सकें. सर मेरा एक क्वेश्चन जनरल था. हाँ विशाल भैया, आप मेरी ये बात खत्म हो, मेरा एक जनरल क्वेश्चन था. हाँ बोलिए बोलिए. सर मेरा एक जनरल क्वेश्चन था, मैं क्षमा चाहूंगा आपसे. हमारे यहाँ मैंने एक चीज देखी है, फ्यूनरल के टाइम हम लोग डेड बॉडी को, जिसमें मैंने भी गलती की है लेकिन कुछ चीज सीखा है फ्यूनरल में. हम लोग एक्चुअली मैंने ये सीखा है, लोगों गुरु से पूछा है, अपने जानकार लोगों से, कि सूतक लग जाता है घर में, सूतक लग जाता है गुरु जी. तो डेड बॉडी की ना ही कोई आरती, क्योंकि जब तक शरीर में आत्मा है हम उस शरीर के अंदर आत्मा की आरती उतारते हैं. जब दूल्हा घर पे आता है या 4 धाम से आते हैं या रक्षाबंधन में. गुरुजी मैं आपसे इसको सेटिस्फाई करना चाहता हूँ. आप एक वॉइस क्लिप बाद में मुझे प्लीज आप एक वॉइस क्लिप हिंदी में इसकी भी देना कि क्या महाराष्ट्र में
वहां पर डेड बॉडी की आरती उतारते हैं या आरती गाते हैं? प्लीज आप इसका गुरुजी ऐसा करते हैं क्या वहां पे, ऐसा कुछ है? क्योंकि हमारे यहाँ हम लोग मैं खुद भी इस चीजों को फेस किया है कि हम लोग डेड बॉडी की आरती भी उतारते हैं और आरती भी गाते हैं। हम शुरू से पर ऐसा चला आ रहा है। तो मैं ये पूछना चाहूंगा शॉर्ट फॉर्म में अभी भी आप बता दें, ये रिकॉर्ड सेशन है और बाद में एक वॉइस क्लिप देना कि करते हैं कि नहीं करते, प्लीज सर। गुरुजी आपका बहुत बहुत थैंक यू। धन्यवाद विशालजी. आपला प्रश्न खूपच सेन्सिटिव्ह आहे. महत्वाच्या विषयावर आपण विचारणा केलेली आहे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या मेलेल्या देहासमोर आरती करणं हे धर्म नाही. सही. ओके. ही गोष्ट चुकीचीच आहे. आरती ही आर्त आणि देवाची करुणा मागण्यासाठी असते. ही एखाद्या मेलेल्या मृत व्यक्तीची करण्याची आरती ही गोष्ट नाही. पण आता या म्हणजे आधुनिक काळामध्ये प्रॉब्लेम असा झालाय की खेडोपाडी ब्राह्मण उपलब्ध नसतो. हे सगळे विधी करण्यासाठी एक ब्राह्मण लागतो जो पिंडदान किंवा 10व 12व 13व हे सगळे विधी करतो. तर खेड्यापाड्यांमध्ये आता माणसं उपलब्ध नसतात ब्राह्मण. त्याच्यामुळे काहीतरी करायचं तर सर्वसामान्यांना सगळं म्हणजे आपल्या मराठी बांधवांमध्ये अगदी 5 वर्षाच्या मुलापासून तर 75 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत गणपतीची आणि देवीची आरती पाठ असते. हे मान्य आहे तुम्हाला? त्याच्यामुळे शक्यतो गणपतीची आरती म्हटली जाते आणि किंवा मग विठ्ठल रुक्मिणीची आरती म्हटली जाते. आमच्याकडे महाराष्ट्रात बौद्ध आणि बहुजन समाज जो आहे, आता साधारण आपण मराठा म्हणूया, माई समाज म्हणूया, या समाजांमध्ये या गोष्टी केल्या जातात पण ते धर्मशास्त्राला धरून नाही. सही सही सर. डेड बॉडी की गुरुजी आरती नहीं उतारते ना करते हैं? नहीं नहीं ठीक ठीक. ओके ओके गुरुजी, थैंक यू. बहुत अच्छा आपने बताया. विशाल मुझे भी कुछ बोलना है. लीला लीला जी आप बोले. विशाल और लीला आत्या, मेरी रिक्वेस्ट है कि हमारे पास समय की बहुत कमी है. आपके जो डाउट्स है अभी, तो आप अगर हमें रिकॉर्डेड मतलब ऑडियो क्लिप में अगर भेजते हैं आपके डाउट्स, वो सारे के सारे जो डाउट्स है हम विशाल जी जो गुरुजी है उनके पास खाली एक प्रश्न खाली एक प्रश्न पुसायला मागती, विचारायला मागती. ते की ये गुढीपाडव्याच्या नंतर जो नवरात्रि शुरू होती ते महाराष्ट्र मध्ये होती की नहीं? क्योंकि इथं हमें सिर्फ दशहरेची जो नवरात्रि रहती ते करते, जो घट बसवते. ते इथं ये वाली नवरात्रि महाराष्ट्र करते? हो. साधारण हिंदी साइडर मारवाडी लोक जे आहेत ते हे नवरात्र मनवतात. ओके. आप लोग नहीं करते? हा, प्रत्येकाची कुलस्वामिनी वेगवेगळी आहे. महाराष्ट्रातली कुलस्वामिनी ज्यांच्या ज्यांच्या आहेत त्यांचं नवरात्र म्हणजे आपण दसरा साजरा करतो ते नवरात्र दशहऱ्यात अश्विनात. आणि ज्यांची उत्तर प्रदेश, राजस्थान किंवा MP च्या बॉर्डर मध्ये ज्या देव्या कुलस्वामी त्यांच्या तिथं स्थापित आहेत ती लोक हे नवरात्र मनवतात चैत्रातलं. ओके. तो ये आप लोग महाराष्ट्र नहीं करते? महाराष्ट्रात शक्यतो मराठी माणूस हे नवरात्र साजरं नाही करत. हे नवरात्र फक्त राम जन्मासाठी म्हणून साजरं केलं जातं. या दरम्यान असतात रामायण. ओके. थँक्यू. थँक्यू. ठीक आहे. थँक्यू. ओके. नमस्कार. लई चांगला सेशन झाला तुमचा तुमची गुरुजी. लई छान. येस जी गुरुजी. मला असं वाटतं आपल्या सगळ्या शंकांचं निरसन झालं असेल असं मी गृहीत धरतो. आपण जे सांगितलंय की छोटी छोटी ऑडिओ क्लिप देता आली तर मी नक्की त्या ऑडिओ पाठवतो. आज उद्यामध्येच पाठवतो म्हणजे त्याचा उपयोग तुम्हाला परवा करून घेता येईल. गुरुजी आपण लोकांना पाठवू शकतो ना? लगेच की गुढी उभारताना तरी स्वस्ती न इंद्र वृद्धश्रवः वगैरे 2-2 ओळींचे श्लोक आहेत. छोटे छोटे ऑडिओ क्लिप्स. ओम भद्रम कर्णे भी जुनियामध्ये वाह भद्रम पश्चिमाक्षी वीर जत्रा वगैरे. ताई मी मला पण आवडेल. आणि खूप साधं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
नाही, खूप छान, खूप छान. चांगलं केलेलं आहे तुम्ही, खरंच चांगलं केलेलं आहे. जे व्यत्यय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान. लेकिन अगर आप लोग हिंदी में चाहते हैं तो हम अपनी जबानी पे इन सब चीजों को रिकॉर्ड करके ध्वनि मुद्रित करके आप लोगों तक पहुंचा सकते हैं। यानी हम लोग अपनी तरीके से इस संदर्भ में कोशिश करेंगे और अवश्य इसमें हम सबको मिलकर सफलता भी प्राप्त हो सकती है। तो हम थैंक अपनी यू, तरीके से थैंक भी यू, कोशिश थैंक यू, करेंगे और हमारे बहुत अच्छे अच्छे मित्र हैं इस सिलसिले में, ये आपकी निश्चित सहायता करेंगे इस मामले में। थैंक यू, बहुत बहुत शुक्रिया इसका, थैंक यू। समय थँक यू गुरुजी, तुम्ही वेळ काढून आमचे कार्य स्वप्नील जी, सर जी, समय की बहुत कमी है हमारे पास। समय बिल्कुल। की कमी है अपने पास। मैं सबकी ओर से विशाल जी का बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा। और आज समय की हमारे पास कमी है और आज एक और प्रोग्राम है और एक और आज का जो दिन है एक और कारण की वजह से बहुत इम्पोर्टेंट है। क्रांति सूर्य डॉक्टर ज्योतिबा फुले, क्रांति सूर्य महात्मा फुले, इनकी जयंती है और इस विषय पर बोलने के लिए हमारे प्रोग्राम में आरती घारे जी ज्वाइन हो चुकी है और आरती घारे जी इस विषय पर जो 2 शब्द कहेंगी। मैं आरती से रिक्वेस्ट करूंगा कि वो नमस्कार सगळ्या मीटिंग मध्ये नमस्कार. जॉईन झालेल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आत्ताचा कार्यक्रम खूप छान झाला आणि मला आशा आहे की येणाऱ्या गुढीपाडव्याच्या साठी हे सगळे लोक त्याचा उपयोग करून घेतील। मला पुराणिक सरांनी सांगितलं की आज 11 एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुले हे महाराष्ट्रातले एक महत्वाचे समाज सुधारक आहेत, तर त्यांच्याविषयी तुम्ही बोला म्हणून मी जॉईन झालेली आहे। मागच्या रविवारी मी तुमच्याशी संवाद साधला होताच आणि आता पुन्हा एकदा मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहे। तर महात्मा ज्योतिराव फुले हे समाज सुधारक म्हणजे सोशल रिफॉर्मर होते। मराठी समजतंय ना तुम्हाला मी बोलतीये ते? विशाल भाई येस येस हा ठीक आहे, मी कंटिन्यू करते। तर त्यांचा जन्म महाराष्ट्रातीलच कडगुन म्हणजे सातारा जिल्ह्यातील एक छोटंसं गाव होतं। तिथे आजच्या दिवशी 11 एप्रिल 1827 साली झालेला आहे। त्यांचा फुलं विकण्याचा व्यवसाय होता म्हणून त्यांचं नाव फुले असं पडलं। ते 13 वर्षांचे असताना त्यांचा लग्न सावित्रीबाई म्हणून ज्या होत्या त्यांच्याशी झाला आणि त्यांना शिक्षणाचं खूप आकर्षण होतं, खूप महत्त्व त्यांना होतं। त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या संदर्भात काहीतरी करावं असं मनापासून वाटत होतं। ते बघत होते की त्यांच्या आजूबाजूचा समाज त्यावेळी खूपच अशिक्षित होता, म्हणजे जे अगदी हायर क्लासचे लोक होते त्यांच्यामध्येच शिक्षण घेण्याचं प्रमाण जास्त होतं आणि लोअर क्लासच्या लोकांमध्ये किंवा आजूबाजूच्या समाजामध्ये शिक्षण फारच कमी दिलं जायचं आणि त्यातल्या त्यात महिलांना म्हणजे स्त्रियांना तर शिक्षण अजिबातच मिळायचं नाही। त्यामुळे त्यांचं असं हे होतं की जर एखाद्या घरातली स्त्री शिकली, एखाद्या घरातली बाई शिकली तर तिच्यामुळे संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं आणि त्यामुळे सगळ्यांची प्रगती साधली जाते। म्हणून त्यांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने स्वतःच्या बायकोला आधी शिकवलं आणि पुण्यामध्ये म्हणजे आता मी जिथे राहते मला अभिमान आहे की मी पुण्याची आहे आणि ज्या पुण्यामध्ये त्यांनी स्त्रियांसाठी पहिली शाळेची सुरुवात केली त्या पुण्यामध्ये त्यांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली। ते ठिकाण होतं भिडेवाडा, म्हणजे एक छोटासा वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये त्यांनी आधी स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली। त्यावेळी त्यांना समाजाच्या इतर लोकांनी खूप त्रास दिला,
कारण त्यावेळी स्त्रियांनी घराबाहेर पडणं, त्यातून शिक्षणासाठी घराबाहेर पडणं हे मान्यच नव्हतं. अशा काळात त्यांनी खूप हाल अपेष्टा सोसल्या. ते दोघंही ज्यावेळी हे शिक्षणाचं कार्य करण्यासाठी बाहेर जायचे, त्यावेळी आजूबाजूचे लोक अक्षरशः त्यांच्या अंगावर तरी सुद्धा ते पती पत्नी तशा अवस्थेत तिथे जायचे. तिथे जाऊन पुन्हा कपडे बदलायचे आणि त्यांनी खूप म्हणजे प्रयत्नांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. आणि पुढे आपण बघतोच की सगळ्यांना त्याचा आज किती उपयोग होतोय. त्यांच्या बाबतीत म्हणजे त्यांचे असे विचार होते की त्यांनी हे जे शिक्षणाचं महत्व आहे त्यासाठी त्यांचं एक प्रसिद्ध वचन आहे, ते मी आता तुम्हाला सांगते की विद्येविना मती गेली, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि हे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे जर तुमच्याकडे विद्या नसेल, शिक्षण नसेल, तर तुमची बुद्धी कार्य करत नाही. तुमची बुद्धी कार्य करत नसली की नीती जाते, म्हणजे कसं वागायचं, कसं बोलायचं ते तुम्हाला कळत नाही. नीती तुमची गेली की नीतीविना गती गेली. गती गेली म्हणजे तुमची सगळी प्रगती, प्रोग्रेस जी असते ती सगळी थांबते. आणि तुमची ती प्रगती थांबली की गतीविना वित्त गेले, म्हणजे तुम्ही पैसा, प्रसिद्धी, चांगलं जगणं हे सगळं तुम्ही मिळवू शकत नाही. आणि हे सर्व कशामुळे होत आहे, तर हे सर्व एका अविद्येने, म्हणजे तुम्ही शिक्षण न घेतल्यामुळे हे सगळं होतं, असं त्याचा अर्थ आहे. म्हणून शिक्षण हे खूप महत्वाचं आहे, हे त्यांनी सगळ्यांच्या मनावर बिंबवलं. तसंच त्यांनी 1873 साली सत्यशोधक समाज याची स्थापना केली आणि यामार्फत त्या काळी बालविवाह खूप मोठ्या प्रमाणावर व्हायचे, तर ते थांबवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच बालविवाह व्हायचे त्यामुळे लहान मुली खूप लवकर विधवा व्हायच्या, म्हणजे त्यांचे पती काही कारणामुळे मरण पावायचे आणि मग त्यांना खूप तसंच आयुष्य कंठित करावं लागायचं. म्हणून त्यांनी या विधवा विवाहांना म्हणजे पुनर्विवाहासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. आणि हे त्यांचं कार्य खूप मोठ्या प्रमाणावर लोकांच्या ज्यावेळी लक्षात आलं, त्यावेळी सगळ्यांनी मिळून त्यांना महान आत्मा म्हणजे महात्मा अशी पदवी आपणहून दिली. आणि म्हणून त्यांना महात्मा ज्योतिराव फुले असं सगळेजण ओळखायला लागले. आणि त्यांचा एक महत्वाचा विचार या निमित्ताने मी तुम्हाला सांगतेय की ते असं म्हणायचे की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते. म्हणजे जर तुम्हाला काही प्रगती करायची असेल, तुम्हाला काहीतरी समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल, तर तुम्हाला विरुद्ध दिशेने जायला लागतं, तरच तुम्ही ते काहीतरी समाज परिवर्तन घडवून आणू शकतात आणि तुम्ही काहीतरी मिळवू शकता. आणि अशा या महात्मा ज्योतिराव फुल्यांची आज जयंती आहे आणि त्यानिमित्त आपण त्यांना आदरांजली वाहूया. आणि त्यांचे आमच्या स्त्री जातीवर, मी म्हणेन अख्ख्या स्त्री जातीवर भारतातल्या, त्या काळातल्या भारतातल्या इतके उपकार आहेत की त्यामुळे आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे आणि ती खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती करते आहे. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं होतं. मी थोडक्यात त्यांचं कार्य तुमच्या पुढे सांगितलेलं आहे. धन्यवाद. कोणाला काही विचारायचंय? धन्यवाद. ओके, ठीक आहे. पुराणिक सर, मी माझं सांगितलेलं आहे. थँक्यू मॅडम. हा, ओके ओके. अच्छा, मला बोलायचं. बाबासाहेब,
मी बाबासाहेब भोपटकरांना विनंती करतो. बाबासाहेब 2 मिनिटं बोला आपण. हॅलो पाना हा मी तिकडे जाते का मग त्याचा पाना त्याचा आवाज. बाबासाहेब 1-2 मिनिटं बोलावं आपण. हॅलो हा बाबासाहेब बोला बोला बोला. नमस्कार नमस्कार. हो येतोय. नमस्कार. हा सर कॅमेरा नीट राहा बाबासाहेब. कॅमेरा तुमचा चेहरा दिसू द्या. चेहरा ठीक आहे. हा थोडा वरती घ्या आणखी थोडा. ठीक आहे दिसतोय. हो हाँ बोला. हाँ सारे लोग जो यहाँ जमा हुए हैं इस वक्त, उन सारे लोगों का इस्तकबाल करता हूँ बड़े दिल से। और मेरे जो पाकिस्तानी भाई वहाँ मौजूद है इस वक्त, उन सारे लोगों का जो हौसला मैं देख रहा हूँ मराठी सीखने का, वो देखकर बहुत दिल से खुश हो रहा हूँ। ऐसे ही इस तरह का हौसला आप बुलंद रखिए। और मेरा जो दोस्त मेरे दिलीप पुराणिक जी है, वो जो ये कोशिश कर रहे हैं आप सारे लोगों को कुछ बताने की, कुछ सिखाने की, और अब हमारी मराठी संस्कृति सीखने की आपकी जो इतनी इच्छा है, जो जबरदस्त आपका हौसला है, वो इसी तरह आप बुलंद रखिए। हम लोगों से जितना कोशिश होगा, जितना जमेगा, उतना हम आपको कुछ ना कुछ देने की जरूर कोशिश करेंगे। मैं तहे दिल से आप लोगों का शुक्रगुजार हूँ कि आप लोगों से इस बहाने मिलने का मौका मिला। इतने देर से आप लोगों ने हम लोगों को सुना, इसलिए आप सब लोगों का तहे दिल से मैं शुक्रगुजार हूँ। धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. विद्यापती भोपटकर सर, मी तुमच्या मनापासून आभारी आहात. थँक्यू. झवर सर 1-2 मिनिटं बोला आपण. आपला परिचय करून द्या आणि मग पुढच्या संडे पासून तुमचं सुरू करू आपण. आपला परिचय करून द्या पहिल्यांदा. हा जवळ सर बोला. सर माईक बंद आहे. माईक बंद आहे. माईक त्यांना फोन कर. MAR अशोक जवळ. आता त्याचा फोन येऊन गेला. हॅलो. हा येतोय. हो. हा मी पुण्यातून अशोक झंवर बोलतोय. काही वर्षापूर्वी माझ्या डोक्यात एक कल्पना आली की मराठी मीडियम म्हणजे मराठी घरामध्ये मराठी बोलतात, परंतु मुलं इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात आणि त्याच्यामुळे ते मराठी त्यांना कळतं, बोलतात, परंतु वाचता येत नाही. आणि मग इंटरनेटवर असेल, गुगलवर असेल, जे काही संवाद चालतात ते लोक भाषा मराठी वापरतात पण स्क्रिप्ट रोमन वापरतात आणि मग त्याच्यामध्ये स्पेलिंगचा गोंधळ होतो. नक्की स्पेलिंग काय करायचं प्रत्येक जण आपापल्या मनाने करतो. एकच वाक्य एकाच माणसाने 10 वेळा लिहिलं तरी 2-3 तरी स्पेलिंग चुकलेली असतात. त्याच्यातून मला कल्पना आली की जसं अनपढ सिनेमामध्ये गाणं होतं, PUT पुट है तो BUT बट है, जमाने का दस्तूर कितना उलट है, की त्याला इंग्लिश भाषेला स्टँडर्डायझेशन लिखाणाचं नाही आपल्या शुद्ध लेखनासारखं. तर आपण जर आपल्या मराठी शुद्ध लेखनाचे नियम जर इंग्रजी स्क्रिप्टला वापरले तर काय हरकत आहे. ह्याच्यातून एक कल्पना आली. उदाहरण द्यायचं झालं तर के हा शब्द इंग्रजीतला जेव्हा आपण घेतो त्यावेळेला तो पाय मोडलेला म्हणजे अर्धा क असतो. त्याला पूर्ण करण्याकरता ए लावायला लागतो. केला ए लावला की तो पूर्ण क होतो. त्याच वेळेला तो का सुद्धा असतो. मग त्याला ते KAA असं लिहित नाहीत.
तर आपल्या बाराखडीचे नियम इंग्रजी स्क्रिप्टला लावून मी एक कॉन्सेप्ट डेव्हलप केलाय आणि तो माझ्या मते आज म्हणजे आता मी तो कॉन्सेप्ट डेव्हलप केलेला आहे 25 वर्ष झाली. तो फुलप्रूफ झालेला आहे. ती स्क्रिप्ट तो कॉन्सेप्ट जर आपण मराठी भाषेकरता वापरला तर आता आपण पाकिस्तानमध्ये आहात आणि आपल्याला निश्चितपणे इंग्लिश चांगलीच येते. त्या पद्धतीने जर मराठी लिहिली तर आपण मराठी जास्त लवकर आणि जास्त चांगली शिकू शकाल असा माझा विश्वास आहे. आणि त्या लाईन्सवरती मी संकल्पनेला नाव दिलं रोम नागरी. म्हणजे देवनागरी ही आपली लिपी आहे आणि त्याचे नियम मी रोमन लिपीला वापरतोय म्हणून तिचं नाव ठेवलं रोम नागरी. आणि त्या रोम नागरी पद्धतीचे जे काय 8-10 नियम आहेत त्या पद्धतीने जर आपण हे लिहायला सुरुवात केली तर मराठीतलं संपूर्ण साहित्य आपल्याला तिथे अभ्यासाला मिळू शकतं. भाषा लवकर शिकता येईल आणि फक्त मराठीच असं नाही, ती स्क्रिप्ट माझ्या मते इतकी फुलप्रूफ झालेली आहे की जगातली कुठलीही भाषा त्या पद्धतीची स्क्रिप्ट वापरली तसं आपल्याला म्हणजे तुम्हाला अगदी जर्मन फ्रेंच नाही चीनी आणि जपानी भाषा सुद्धा त्या रोम नागरी पद्धतीने लिहिली ज्या ज्या भाषा आहेत त्या सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने लिहिता येईल. तर मी दिलीपजींना ती सगळा माझा तो लिखाणाचा सेट पाठवलेला आहे आणि त्यांना ते काही अंशी पटलं म्हणून त्यांनी मला आज सांगितलं बोलायला. तर आपण याच्यावर विचार करा. फक्त याच्यामध्ये इंटरनेटचं जर काही कनेक्शन आपल्याला करता आलं तुमच्या आता आंतरराष्ट्रीय नियमात काय मला माहिती नाही, पण जर इंटरनेटवरती मला संपर्क साधू शकलात तर मी इंटरनेटवरती रोम नागरीचं सगळं माझं लिखाण आपल्याला पाठवू शकतो. आणि त्या पद्धतीने जर आपण ह्याच्यात कुठे जोड त्याची दिली तर मराठी तिथे पाकिस्तानमध्ये आपल्याला आणखीन चांगलं आणि लवकर शिकता येईल असा माझा अगदी विश्वास आहे. याचं एकच शेवटचं उदाहरण देतो आणि मी थांबतो की मी त्याचा जो ईमेल बनवलेला आहे त्याच्यात मी निसर्गोपचार तज्ञ आहे. निसर्गोपचाराच्या माध्यमातून हेल्थ एज्युकेशनचं काम करतो. मी माझे निसर्गोपचारातले काही लेख त्या रोमनागरी स्क्रिप्ट मध्ये टाईप करून ठेवलेत. त्यातला एक लेख मी टाईप करत असताना माझी छोटी पुतणी शाळेत जाणारी तिथे आली आणि ती मला म्हणली, काका तुम्ही हे काय करताय? तर मी तिला कुठलाही नियम सांगितला नाही, एकच वाक्य बोललो की मी रोमन लिपीत मराठी लिहितोय. आणि कुठलाही तिला नियम नसताना ज्या काही 4-5 ओळी मी लिहिल्या होत्या त्या धडाधड तिने वाचल्या. इतकं हे सोपं आहे. तर या संदर्भात आपण आता 8 दिवस आहेत मध्ये चर्चा करा दिलीपजींशी आणि जर शक्य झालं तर मी असा ऑनलाईन सुद्धा आता बोलतोय तसा करू शकेन. पण त्यापेक्षा जर इंटरनेटचं त्याची इन्व्हॉल्वमेंट होऊ शकली आणि आपण मला जर इंटरनेटवर ईमेलवर कॉन्टॅक्ट केलं तर मी ते रोम नागरीचं संपूर्ण लिखाण माझं आपल्याला पाठवू शकतो आणि त्याचा तिथे पाकिस्तानमध्ये सुद्धा आपण आपल्या सगळ्या मराठी समाज बांधवांच्या याच्याकरता उपयोग करू शकाल. दिलीपजींनी मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. कारण वेळ खूप गेलेला आहे, जास्त सविस्तर बोलता येणार नाही. अशोक जामोर सर, तुम्ही वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला आलात. मी तुमच्या मनापासून आभारी आहात. धन्यवाद. थँक्यू. तर दिलीपजींशी बोलून याच्यावर ठरवा. जर इंटरनेट वापरता येणं शक्य असेल तर माझा ईमेल ऍड्रेस दिलीपजींकडे आहे आणि त्याच्यावर तुमचं नाव आणि ईमेल मला कळलं तर मी ईमेलवर रोमनागरी हा माझा जो हे आहे तो लेखांसकट पाठवीन. थँक्यू सर. थँक्यू सर. थैंक यू. राजकुमार जी, स्वागत है आपका. आप बात करेंगे कुछ आज? राजकुमार जी, हेलो. ये बोलते मराठी मला भी येती है लेकिन इतकी नाही येती, समझ मध्ये येतो. मी बोलतोय पहिले जोनी अपना अशोक जामवार भावाने बोलला आला थोड़ा समझ में नहीं आया, काफी को समझ में आला जो
हिंदी में बोलूं? जिन्होंने थोड़ा हिंदी में बोलूं? नहीं 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 हिंदी में मैंने बोला नहीं जो आप ओके जैसे मराठी बात काफी कुछ समझ में आया, काफी कुछ थोड़ा बहुत समझ में नहीं आया क्योंकि मराठी नहीं आती। नहीं, वो जो है मैं जो रोमनागरी करके कॉन्सेप्ट डेवलप किया है, उसमें रोमन लिपि मराठी के लिए अगर हम यूज करें, उसको कुछ मराठी ग्रामर के रूल्स लगाए हैं और उससे आप अच्छी तरह से कम पीरियड में मराठी पढ़ और बोल सकेंगे। और नॉट ओनली यू, जिनकी मराठी भाषा से कोई संबंध नहीं, पाकिस्तान के रहने वाले हो या यूरोप, अमेरिका या जापान, चाइना में रहने वाले हो, वो स्क्रिप्ट यूज करके आप लोकल दुनिया की कोई भी भाषा अच्छी तरह से और कम समय में सीख सकते हैं और बोल सके, ऐसा मेरा दावा है। अशोक जामल सर, बहुत अच्छा आइडिया है। प्लीज आप कनेक्ट करें रोमन के लिए, मराठी सीखने के लिए, वो भी हम करेंगे। बहुत अच्छा लगा। हम बहुत बहुत सर आपके आभारी हैं कि आपने ये हमें ये भी उपकार हमारे लिए किया है कि रोमन इंग्लिश में, रोमन मराठी हम जल्दी सीखेंगे। सर बहुत बहुत आभारी हैं, बहुत बहुत जरूर जरूर। राजेश लक्ष्मण जी, मैडम जी नमस्ते, बात करेंगे कुछ? सर बात हेलो, करेंगे? नमस्ते जी, बोलिए। कुछ बात करेंगे? नहीं नहीं, हाँ बिल्कुल, मेरे को मुझे जो है वो इनसे सुन के अच्छा लगा जो अशोक जी ने बताया कि रोमन मराठी बेसिकली अच्छा कॉम्बिनेशन है। माइट बी पॉसिबल के हमारे यहाँ के बच्चों के लिए अच्छा है। जो अभी हमारे यहाँ पे जो जितनी भी न्यू कमिंग्स जो अभी बच्चियां आ रही है, बच्चे आ रहे हैं जो मराठी सीख रहे हैं, बेसिकली मैं ये कहना चाहूंगा, ठीक है मैं मानता हूँ कि अभी हमें इतनी मराठी नहीं आती और सही है, हम नहीं सीखे हुए क्योंकि यहाँ पे हमें इतना सिखाया नहीं गया है। हमें उर्दू नॉर्मली उर्दू पढ़ने आती है और नॉर्मली हम उर्दू पढ़ते हैं। अब जो उर्दू हम पढ़ सकते हैं वो आप नहीं पढ़ सकते हैं, फ्रैंकली स्पीकिंग, क्योंकि वो ऐसी हार्ड लैंग्वेज है, बहुत कड़क, बहुत हार्ड लैंग्वेज है वो। बेसिकली अगर ये कहते हैं कि हमें मराठी में अगर रोमन्स में हमारे लिए आसान होगी तो बिल्कुल आप हमें ये शेयर करें, इनकी क्लासेस दें हमें, ताकि और इनके बेसिकली क्लासेस के अलावा मैं पहली दफा आया हूँ ग्रुप में। इससे पहले मैं नहीं आया क्योंकि ये मुझे काफी टाइम से पता था और मैं इस वजह से थोड़ा बिजी होता था, तो इस वजह से मैं नहीं आता था। आज मैं थोड़ा घर पे था तो मैंने बोला चले, क्योंकि मैंने ये डाउनलोड भी नहीं किया हुआ था। तो मैंने इसमें जब मैंने लॉगिन किया तो मैंने कुछ चीजें देखी और मुझे वो चीजें बहुत अच्छी लगी हमारी संस्कृत के हवाले से, क्योंकि लॉजिकली इंसान को भले लैंग्वेज ना आए लेकिन अपनी संस्कृत या अपनी जो हमारे रिलीजन है उसको किस तरीके से फॉलो करना है और किस तरीके से उसको आगे चलना है, वो हमें बिल्कुल पता होना चाहिए। क्योंकि देखिए हम पाकिस्तान में रहते हैं, आप तो माशाल्लाह से इंडिया में हैं, आपको शायद नहीं पता होगा, हम तो यहाँ पे पाकिस्तान में हम तो सारी चीजें देखते हैं। यहाँ पे बच्चे को जैसे ही बच्चा यहाँ पे मुस्लिम्स एज अ बीइंग मुस्लिम्स, जो यहाँ पे मुस्लिम्स हैं, वो 3 साल 5 साल बच्चे को 5 साल 6 साल में वो स्कूल में नहीं डालते, वो अपनी जमातों में अपने मदरसे में डालते हैं। उनका बच्चा जो है यानी मुस्लिम्स का जो बच्चा है वो 7 साल 8 साल में वो कुरान हाफिज हो जाता है। ठीक है, वो उसको बड़ी अहमियत देते हैं। एजुकेशन भी इम्पोर्टेंट है, ये भी चीज इम्पोर्टेंट है। हमें एजुकेशन के साथ साथ हमें अपनी संस्कृत, हमें अपनी जो है हमारी रिलीजन को हमें बढ़ावा देना चाहिए, जो कि हमें नहीं पता, हमारे यहाँ पे बच्चों को नहीं पता। हम अपने बच्चों से पूछते हैं, ठीक है, हम अपने बच्चों से ये पूछते हैं कि भाई दिवाली क्यों मनाते, हमारे बच्चों को नहीं पता। अभी ये बात चली थी कि राम भगवान आए थे और उन्होंने विशाल महाराज से हमने बात सुनी कि राम भगवान आए थे और उस वक्त हमने गुड़ी पाड़वा मनवाया था, यहाँ गुड़ी पाड़वा मनाया था। यहाँ पे हमें इस वक्त ये मालूम है कि राम भगवान जब अयोध्या में रावण का दहन करके जब अयोध्या में आए
तो उस वक्त हमने बहुत खुशी मनाई, उस वक्त हमने चरागा किया, सब कुछ किया और उसको सेलिब्रेट करते हैं एज अ दिवाली। और हमने वो चीजें एज अ वीडियोस में भी हमने वही देखी, एज पर हमें जो इंडिया की वीडियोस या इंडिया की मीडिया जो हमें बताया है, हमने वो सीखा है। हमने कोई भी चीज ऐसी नहीं सीखी जो हमें अलग से कोई बताए। हमारे पेरेंट्स को यहाँ पे कुछ रिलीजन के बारे में कुछ नॉलेज नहीं है। ये तो हम यूथ जो अभी हमारी यूथ जो आई है, जो कमिंग यूथ आ रही है, और ये जो अभी यूथ आई है, इंटरनेट का जमाना आया है, इंटरनेट से हमने अपने आप को कनेक्ट किया है। ये हमने कनेक्ट नहीं किया, हमारे जितने भी एल्डर्स पेरेंट्स है जो हमारे हैं, इनको नहीं पता कि इंटरनेट पे किस तरीके से गुफ्तगू की जाती है, किस तरीके से भाईचारा बढ़ाया जाता है। इवन के मेरे जो भी है, अभी हमारे फैमिली में इतने मेंबर्स हैं, ये तो अभी सिर्फ और सिर्फ मैं हूँ अवेलेबल, मेरी सिस्टर्स हैं, इससे पहले मेरी 4-5 सिस्टर्स आई भी हैं। जया जया जादव आई थी, वो मेरी कजन मेरी सिस्टर है। लीला निपेंद्र है, ये मेरी सिस्टर है। और हेमा जादव, हेमा आई है, वो मेरी सिस्टर हैं। और 3-4 आई हुई होंगी शायद, वो मेरी सिस्टर्स हैं सारी, तो वो अवेलेबल थी। लेकिन अब बेसिकली क्लास लेने का मेरा मकसद ये है कि ठीक है, अगर हम बच्चों को हिंदी सिखा रहे हैं या मराठी सिखा रहे हैं, नो डाउट अच्छी चीज है। हम अपने रिलीजन को बच्चों को सिखाएं। हमारे यहाँ पे जो यंग जो जनरेशन आ रही है, इनको रिलीजन नहीं पता। ये 5 साल की होती, 6 साल की होती, इनको स्कूलों में डाला जाता है, इनको स्कूलों में पढ़ाया जाता है, हर चीज कराई जाती है। यहाँ पे हम इस्लामियत पढ़ते हैं, हमें इस्लामियत की नॉलेज है कि इनके कुरान में सारी चीजें क्या लिखी हुई है। यानी कि मुझे इतनी नॉलेज है, अगर मैं बात अगर बयान करने में आऊंगा तो मैं आपके साथ कुरान के रिलेटेड बात कर सकता हूँ, लेकिन नहीं मैं वो सारी चीजों को नहीं बयान करूंगा। विशाल भाई सॉरी, मैं वो बात नहीं, मैं अपनी हाँ बोले विशाल भाई। कह रहा हूँ कि शुरू से आप देखेंगे कि हमारे यहाँ पर एक्चुअली धर्म की तरफ रुझान या तो माता पिता से वो सीखते हैं या तो गुरुजी से। हमारे यहाँ पे शुरू से, अब मैं अपना बताऊंगा, मुझे भगवत गीता जब मिली मुझे, तो मैंने बचपन से उसको पढ़ना शुरू किया, आहिस्ता आहिस्ता पढ़ता गया। फिर मेरी एक्टिविटी मंदिर की तरफ हुई, तो मुझे धर्म के बारे में कुछ पता लगा आहिस्ता आहिस्ता। फिर देखें हम अपने मदर टंग के बारे में, जिस तरह हम मराठी सीख रहे हैं, मंदिर जा रहे हैं, तो एक्टिविटी ये बच्चों का माता पिता से जो है ना, ये सब चीजें होती है। फिर हम मंदिर भी जाते हैं, कुछ एक्टिविटी सीखते हैं। अभी ये जो हम चर्चा कर रहे हैं, और ये अपनी मदर टंग को आगे बढ़ाने के लिए, और हमें ये बहुत अच्छा एक मौका मिला है दिलीप पुराणिक सर के जरिए 74 इयर्स के बाद। सर हम इनका जितना भी थैंक करें कम है, कि इतना कीमती समय निकाल कर ये हमें मराठी लैंग्वेज के लिए, कल्चर के लिए इतना समय दे रहे हैं, और इनके साथ जो गेस्ट आते हैं, ये हमारे लिए बहुत ही बढ़िया है। तो हमारे यहाँ ऐसा नहीं है, ऐसे हैं मंदिर भी है जहाँ हिंदी भी सिखाई जाती है, संस्कृत भी ऐसी काफी कम है, गुजराती सिखाई जाती है, मराठी के लिए नहीं था ऐसा कुछ प्लेटफॉर्म। हाँ, तो मैं खुद यही चाहता हूँ। तो मराठी लैंग्वेज सिखाने के लिए ये ऐसी चीजें नहीं था, तो ये फर्स्ट टाइम आया है। तो ये राजेश जी, मैं टाइम सबका कीमती है, मैं सॉरी करूंगा आपको, बीच में मैंने इंटरप्ट किया, लेकिन शॉर्ट फॉर्म थोड़ा सा करना था। मैं यही कहूंगा कि हमारे यहाँ अभी जिस स्कूल से मैं पढ़ा हूँ, वहां पर हमारे कलेक्टर बिल्डिंग का पीरियड होता था, वहां पर हमें धार्मिक पढ़ाई जाती थी, हमें हिंदी पढ़ाई जाती थी, हमें धर्म से रिलेटेड पढ़ाया जाता था। तो बात दरअसल ये है कि हमारे पास मराठी लैंग्वेज सीखने के लिए प्लेटफॉर्म हमें फर्स्ट मिला है। हमें ज्यादा एक्टिव होना चाहिए, क्योंकि ये हमें भगवान की तरफ से एक मौका मिला है, वो मौका बार बार नहीं मिलेगा। तो मेरी लीला बहन कुछ कह रही हैं। नहीं, मैं राजेश की बात से ये कहना चाहती हूँ कि राजेश, हमें भी फोर्स नहीं करते हैं यहाँ पे इस्लामियत पढ़ने के लिए। हमारा खुद का होता है कि हमें क्या पढ़ना है। नहीं, मैंने फोर्स की बात नहीं की, नहीं, आपको भी कैरेक्टर बिल्डिंग सिखाया गया है पूरे क्लास 1 to मैट्रिक। हाँ, ये तो मुझे भी पता है।
हाँ हाँ, नहीं मैं फोर्स की बात नहीं की है, मैंने ये चीज मुझे अच्छी लगी। मैंने सोचा कि अगर हमारे बच्चों को कुछ सिखाया जा रहा है, लैंग्वेज मराठी लैंग्वेज अगर हमारे बच्चों को सिखाई जा रही है और काफी चीजें हमारे है जी बच्चों को सिखाया जा रहा है, बहुत अच्छी चीज है, मुझे अच्छी लगी। और इन फ्यूचर हम अभी जैसे माइट भी पॉसिबल, अभी इतने सारे हमारे ऑनलाइन नहीं हुए हुए हैं, तो मैं विशाल भाई से रिक्वेस्ट करूंगा कि विशाल भाई जैसे अभी हर कोई ऑनलाइन नहीं है, मैंने ये देखा है कि हमारे जो ग्रुप में मुश्किल से 16% या जो भी है नॉर्मली कम पर्सन ऑनलाइन हुए हुए हैं। तो मैं ये चाहूंगा कि आप ये बेसिकली इनकी वीडियोस या इनकी जो वो है क्लिप्स, ये आप घर घर दें। मैं समझ गया। हाँ, ये आप घर घर दें, मैं और आप जरूरी नहीं है स्मार्टफोन पे दें, स्मार्टफोन पे नहीं दें मेरी अगर हाँ बिल्कुल। राजेश भाई मेरी बात सुने। देखिए अभी आपने क्लास का सिलसिला कब से शुरू किया है? तकरीबन 4 महीने से ऊपर हो गया। जी जी अभी वॉइस क्लिप की प्रेरणा सबको दे रहे हैं। वॉइस क्लिप के अंदर बहुत अच्छा सीमा ताई जी हैं, सीमा डागर, बहुत सारी हमारी लेडीज हैं जो हमें इस तरह कोई आरती के बारे में सिखा रही है, कोई रोजमर्रा जो मराठी में शब्द हैं उसके बारे में सिखा रहे जी हैं। जी बिल्कुल आज बिल्कुल। आज हमारे लिए गुरु जी अपना कीमती समय निकाल कर आए और हमें बहुत अच्छा उन्होंने समझाया। और हमें फुलेकर सर जी के बाद जयंती के बारे में आज बताया आरती जी ने। तो ये हमारे लिए एक बहुत बड़ी बात है कि इतना समय निकालकर हमें ऐसा, हमारे से 20 इयर्स पहले चले जाए तो ना सोशल मीडिया का टाइम था, ना ऐसी कोई चीजें थी हमारे पास। सोशल मीडिया भी बड़ा। हाँ राजकुमार जी को कुछ बोलना विशाल है, भाई, वो विशाल भाई, बात करने की कोशिश कर रहे हैं। हाँ सर बोले, थोड़ा शॉर्ट फॉर्म में बोले प्लीज, कोई लंबी इतनी वो नहीं करे, क्योंकि आप सर सबका समय, आपको भी काम है, बहुत चीजें हैं, तो प्लीज शॉर्ट फॉर्म में अगर राजकुमार को कुछ बोलना है तो प्लीज, फिर हम वाइंड अप करेंगे। थैंक यू। अपना अशोक, विशाल भाई, मैंने भी ज्ञान हासिल किया अपना पंचमुखी हनुमान जी के मंदिर से, काफी भगवान का, वेदों का, सब चीज ज्ञान हासिल किया। और काफी ज्ञान है, सिर्फ मराठी जो पूरी फुल नहीं आती है, लेकिन थोड़ा बहुत मतलब काफी कम आती है मराठी राजकुमार, आती। आपकी मम्मी बहुत अच्छी मराठी बोलती थी और डैडी भी बोलते थे, और मैं यही कहूंगा कि कंटिन्यू उस चीज को करें। मतलब रोजमर्रा की लाइफ के अंदर थोड़ी थोड़ी वर्ड, देखिए मैं भी सीख रहा हूँ। दिलीप सर से मैं बात करता हूँ तो सुबह शुभ सकाल से लेकर स्वप्निल सर अपना टाइम थोड़ा सा आजकल बिजी है, लेकिन सर मुझे कोई भी क्वेश्चन लगता है, मुझे कोई भी दिल में डाउट फील होता है, मैं दिन में पूरे दिन में मैं दिलीप सर को तंग करता हूँ कि सर इसका मतलब क्या है ये बताएं, सर इसका मतलब क्या है सर ये बताएं। तो सर मुझे बताते हैं, वॉइस के लिए भेजते हैं, मैं ग्रुप में भेजता हूँ। आप ग्रुप में एक्टिव हो, व्हाट्सअप अगर है कुछ है तो ये जैसे राजेश भाई हैं, सब लोग ये हैं जो यहाँ से उस वॉइस क्लिप को सुने। अगर कुछ लोग जैसे मीटिंग में नहीं आ पाते हैं, किसी की कुछ मजबूरी है, तो सर हमें एक वॉइस क्लिप देते हैं। अभी विशाल कुलकर्णी गुरु जी ने हमें कहा कि वो हमें वॉइस क्लिप देंगे, हिंदी में देंगे, तो ये हमारे लिए बहुत बड़ा एक आभारी है हम उनके, कि वो इतना समय निकाल कर भी हमारे लिए वॉइस क्लिप दे रहे हैं। तो बहुत बहुत हम थैंक यू करते हैं आज के लिए। सर आपको कुछ बोलना है? दिलीप सर और स्वप्निल सर प्लीज आप कुछ बोलें, और थोड़ा सा फिर हमारे पास सेशन भी हम वाइंड अप करें। विशाल जी, राज जी को कुछ बोलना है। विशाल जी, मला 1 मिनिट फक्त घ्यायचं आहे। मैंने जो हनुमान जी के मंदिर से, पंचमुखी मंदिर से ज्ञान काफी लिया है। जो पहले महाराष्ट्र थे, वहाँ पे मन बलदेवदास महाराज, उनसे काफी ज्ञान लिया था मैंने, जो यहाँ पे कराची में मंदिर में। गुरु जी आप बोले। हाँ गुरु जी आप बोले। गुरु जी आप बोले कुछ बोलने से। धन्यवाद विशाल जी, धन्यवाद पौराणिक सर। कराची, पाकिस्तान तसंच भारत आणि भारताबाहेरील माझ्या सर्व मराठी विषयी आस्था, प्रेम, शिकण्याची तळमळ असणाऱ्या माझ्या तमाम मराठी बांधवांना मी श्रीयुत विशाल कुलकर्णी जामनेर, आम्हा सर्वांचा एकमेकांशी नेटवरून थेट संवाद घडवून आणणाऱ्या स्वप्न स्टडीजचे संचालक श्रीयुत दिलीप पुराणिक सर, श्रीयुत स्वप्नील पुराणिक सर यांचं मी मनस्वी आभार मानतो। तसेच श्री विशाल राजपूत सर, श्री महाराष्ट्र पंचायत कराची, तसेच आपण सर्व लोक आपले सुद्धा मनापासून आभार मानतो आणि रजा घेतो। माझे आभार मानायचे बाकी होते।
से सॉरी. गुरुजी तुम्ही आजच्या कार्यक्रमात वेळ काढून आले, मी तुमच्या मनापासून आभारी आहे. पाकिस्तानमधील सारे मराठी समाजातर्फे मी तुमचा पूर्ण एकदा आभार मानतो गुरुजी. धन्यवाद धन्यवाद. थैंक यू विशाल जी, विशाल कुलकर्णी जी, नमस्ते महाराज. राजपूत जी, राजकुमार जी, आप आए आज, आपका पहला दिन था, आपका बहुत बहुत स्वागत है. उसके बाद राजेश लक्ष्मण जी और जितने भी पाकिस्तान से टीम ज्वाइन हुई है, सबका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ. और मैं आप सबसे रिक्वेस्ट करूंगा कि आप इसी तरह एवरी संडे आप ज्वाइन किया कीजिए. वरुण जाधव जी, लीला प्रकाश जी, जितने भी सब जो पाकिस्तान से आपकी टीम ज्वाइन हुए है, विजय कांबळे जी, मयूरिका, सबसे मैं बोलूंगा कि आप एवरी संडे इसी प्रकार से, इसी जोश हर्षोल्लास से आप ज्वाइन किया कीजिए. और हमसे जितना बनेगा हम वो करेंगे, आपको सपोर्ट करेंगे. और उसके साथ साथ इंडिया से जो भी मान्यवर ज्वाइन हुए हैं, मैं सबका शुक्रिया अदा करना चाहूंगा कि हमारे इस कार्य में आपका जो भी योगदान है वो बहुत बहुत इम्पोर्टेंट है और आपके बिना हम ये काम आगे नहीं ले जा सकते. सो जितने भी मान्यवर इंडिया से, महाराष्ट्र से ज्वाइन हुए हैं, उनका सबका मैं धन्यवाद देना चाहता हूँ, शुक्रिया अदा करना चाहता हूँ. और इसी के साथ ये प्रोग्राम, ये मीटिंग खत्म होती है, ये मैं घोषित करता हूँ. थैंक यू सो मच. थैंक यू सर, थैंक यू. थैंक यू. धन्यवाद. Thank you. धन्यवाद सबका.